आज आमच्या सोनाली ताई म्हटल्यात, तुम्ही कशा आहेत म्हटलं की तुमची मला व्हिडिओ आठवली ताई. तर फेमस झालाय माझा कसे आहात ना हा शब्द. चला काही चर्चा करूयात आज. कारण काय झालं राव, लयच लोक एकवटलेत माझ्या विरोधात असे, इकडून तिकडून 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 जमा करतायत. आणि म्हणजे मला मग कळतंय आई माझी ताकद केवढी आहे, मी किती शक्तिशाली घ्या ना. किती कचऱ्यातले उकिरड्यावरचे भंगार जमा करणारे नाही का, भांडी घासणारे जमा करावे लागत आहेत माझ्यासाठी. स्वतः काही करू शकत नाही अशा काही गँग आहेत की ज्या माझ्याकडे आल्या होत्या, मी नाही त्यांच्याकडे गेले. आणि जेव्हा मला पटलं नाही तेव्हा मला मी विषय सोडून दिला. पण त्या मात्र माझा विषय सोडायलाच तयार नाही. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे. मी लात मारली म्हणून मी अशीच लातच मारत असते. मी पटलं नाही की हा माझा स्वभाव आहे. पटलं नाही तिथे मी थांबत नसते. आणि मी कुणाजवळ तर कधीच जात नसते, अजिबात नाही. हा पण स्वभाव आहे माझा, कधीच नाही. ते धंदेच आपल्याला पटत नाही. पण ह्या मात्र वारंवार दाखवून देत आहेत की माझ्याशिवाय त्यांचं पानही हलत नाही. प्रत्येक ठिकाणी मी 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 8 दिवसाला मला माझ्या विरोधात मध्ये पोस्ट टाकावी लागते. 8 दिवसात 2-4 वेळा माझ्यावर बोलावं लागते, कांड करावे लागतायत, असे कटकारस्थान नाही का रचावे लागतायत. कुणाला विष प्यायला सांगतात तर कुणाला काय करायला सांगतात. पण काही होईना, सगळं जागेवर त्यांचं काही होईनाच. पण माझ्याशिवाय मात्र काही हालत नाही बरं का. ना त्यांच्या लाईव्ह, ना त्यांच्या पोस्ट, ना त्यांचे कामं. म्हणजे मी लागतेच प्रत्येक ठिकाणी त्यांना, इतकी महत्वाची मी. आणि मी कुठंच नाव नाही घेत आहो, अजिबात नाही. दर्जा अजिबात नाही, माझी सवय. एकदा मी सोडला ना विषय ते परत नावच घेत नसते. पण हे आहेत काही लोक बाबा अशी, फार त्यांना गरज आहे सगळ्या गोष्टींची. या फार गरज आहे. ज्या लोकांना हे बोलत होते ते काय लायकीचे आहेत, ते त्या काय म्हणजे ज्यांच्याबद्दल बोललेले त्यांना माझ्यासाठी, माझ्या विरोधासाठी ह्यांना त्या लोकांचे पाय चाटावं लागतात, ह्यांना त्या लोकांना जवळ घ्यावं लागतंय. इतकी वाईट अवस्था झालेली आहे. स्वतःचं अस्तित्वच नाही हो. ज्यांचं स्वतःचं काही अस्तित्व नसतं ना, त्यांना असंच फिरावं लागतं. ह्याला जवळ घे, त्याला जवळ घे, त्याला सोबत घे, आणि शेंबडी गँग बनाव. चल शेंबडी गँग. मला गरज नाहीये. ओनली वन संगीता वानखेडे. बाकी तुम्ही लोक फिरा शेंबडी गँग घेऊन, मला प्रूफ करायची पण गरज नाही. अखंड महाराष्ट्र मला ओळखतोय अगदीच. आणि मी खरं सांगते, मी जर बोलायला सुरुवात केली ना इतकं वाईट होऊन जाईल. कारण मी डोळ्यानं पाहिलेल्या आहेत काही गोष्टी, कसं लोकांना ब्लॅकमेल करत होत्या, कसं माझ्याकडे खूप काही आहे मसाला. पण मी गप्प आहे याचा अर्थ शांत आहे, संत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळं मी गप्प राहीन तोपर्यंत राहीन, परंतु असाला मसाला बाहेर काढीन. मग कसं कसं कुणाला ब्लॅकमेल करत होत्या ना, ह्याचे सगळे माझ्याकडे डिटेल आहेत. कशा लोकांना कसं कुणाकडे जाता, कुणाचं काम घेता, आणि परत त्याच्या विरोधात मध्ये जाऊन कशा त्याच्या ज्याचं तुम्ही म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते, एक ताबा आला होता बरं का यांच्याकडे. मी स्वतः गेले होते मिटिंगला त्या ताब्यासाठी. आणि त्याला त्यांनी मागणी केली होती की एवढे पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला ताबा देऊ. आणि गाडीत बसल्याबरोबर यांचं असं होतं ना की त्यांनी जर तेवढे पैसे दिले ना तर बरं, नाहीतर तो जेवढे देईल ना तेवढे घ्यायचे. तो म्हणतो ना तेवढे ठीक आहे. आणि ताबा घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी लगेच अपोजिट पार्टीला फोन करायचा आणि म्हणायचं घे तुझा ताबा तूच. किती इमानदार आहे तुम्ही. हे माझ्या समोर माझ्या स्वामींची, माझ्या बाळूमामाची शपथ घेऊन खोटं नाही सांगत मी. अशा ह्या बायका आहेत. म्हणजे किमान ज्याचं काम घेतलं ना त्याच्याशी तरी प्रामाणिक राहा आणि प्रामाणिक वागा, ज्याचं काम घेतलं तरी. असे यांचे हे सगळे कटकारस्थान आणि हे सगळे कारनामे की जे पटत नव्हते कुठंच. म्हणजे एक ताबा आला होता असा की घराचा, म्हणजे घराचा ताबा नव्हता आला, एक घराचा आहे ना व्यवहार आला होता. आणि तो व्यवहार असा आला होता ना की काहीतरी कुठं धायरीतमध्ये ते घर होतं आणि त्याचा मालक होता तो विदेशात मध्ये होता. आणि तो विदेशातला होता तो माणूस, आणि तो एक्सपायर झालेला होता. मग ज्याच्याकडे तो ताबा होता ना तो त्याचं ते काय देखभाल करत असेल तर तो म्हणला की माझ्याकडे त्याचं काहीतरी साठेखत आहे, स्टॅम्प पेपरवर करून दिलेलं आहे त्याने, असं ते काहीतरी सांगत होता तो. आणि म्हटला आणि मग तो त्यांच्याकडे पेपर घेऊन आला होता की बाबा मला हे विकायचं आहे, तर कुणी असेल तर बघा. त्यांनी त्याचं ते अजून त्या मालकाच्याच नावावर आहे, परंतु माझ्याकडे असं असं त्याचं आहे.
तर यांचं काय ठरलं होतं माहिती का? यांचं असं ठरलं की आपण 2012चा वगैरे स्टॅम्प पेपर आणायचा जुना, आणि ते आपण पण असं दाखवायचं की मी पण त्या मालकाला पैसे दिलेले आहेत, आणि त्याला आपण नाही का ठीक आहे म्हणायचं, तुला आम्हाला ते बघायला म्हणून दाखव, आणि नंतर घरात घुसायचं तर बाहेरच निघायचं नाही. म्हणजे सगळे कामं यांचे असेच, सगळे लोकांना लुटायचे, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मलाही त्या अनावधानाने सामील करण्याचा प्रयत्न करत होत्या. आता सोबत होतो म्हणल्यावर नाही का, काही गोष्टी पटत नव्हत्या तरी पण मी हा ठीक आहे चला करू, परंतु ते झालं नाही. त्यावेळेला त्या माणसाच्या लक्षात आलं की ही लुटेरू गँग आहे, आणि त्या माणसाने ते पेपर त्यांना रिटर्न मागितले. असा तो प्रकार, म्हणजे असे यांची कामं. हा, कुठंतरी अनधिकृत बांधकाम आहे म्हणून लेटर द्यायचं. आता यांना लेटर देणारे कोण आहेत ना, मी त्या ॲडव्होकेट आणि बाकी कोण पत्रकार आहे ना त्यांच्या सकट मी ओपन करणार आहे. फक्त यांनी मला त्रास द्यावा आता याच्यानंतर, कारण मी यांचं नाव घेतलेलं आहे, मला पटत नाही, मी बाजूला झालेली. पण यांचा जर नंगानाच बंद होत नसेल ना तर मला पण आता करावं लागेल. मला काही फरक पडत नाहीये. हां, तुम्ही कुणाला सोबत घेताना, माझे कोण कोण विरोधक सोबत घेताना मला काय, कारण त्या विरोधकांना आहे ना, मी जो कचरा असतो ना उकिरड्यावरचा त्याला तरी किंमत आहे, मी त्याला पण किंमत देत नाही. यांना तेवढी पण किंमत यांना नाही आहे, कळलं ना? हां, तेवढी सुद्धा किंमत त्याच्या बायका घेऊन तू हिंडती ना माझ्या विरोधात त्यांना नाही आहे. हां, फक्त माझ्या विरोधात मात्र चालू आहे बरं का, हे दाखवून देते तुझ्याशिवाय विषयच नाही आहे, आणि कुठं पण उड्या मारायच्या. तर तशा उड्या मी मारत नसते, जिथं काहीतरी अर्थ आहे, ज्याला काहीतरी आहे ना, अशाच गोष्टी. बाकी शांताई च्या बाबतीत काय झालेलं आहे, शांताईवाल्याकडनं किती घेतलेले आहेत तुमच्याच लोकांनी मला सांगितलेले आहे. बाकीचं जाऊ दे, पोरांचं जाऊ दे, तुमच्याच लोकांनी सांगितलेलं आहे. अरे जे स्वतःच्या रक्ताच्या नात्याचे झाले नाही ते दुसऱ्याचे काय होतील. हां, ते पण मी बोलायला सुरुवात करेल आता, कारण माझ्याजवळ खूप काही बोलल्या गेलेलं होतं, खूप काही मला सांगितलं गेलेलं होतं, कळलं ना? स्वतःच्या रक्ताच्या नात्याने बरं का गे तुझ्याच. त्यामुळं आता मी ते सुरुवात करेल. मला त्रास देणं बंद नाही ना केला, हां, तर मी आता ते जे खरं आहे ते सुरुवात करेल, कारण मी त्रास देत नाहीये, मी तुमचं नावही घेत नाहीये. पण नाही ना बंद केला ना, आता मी सुरुवात करेल, लक्षात ठेवा. अगदी बोलायला सुरुवात करेल, आणि पुरावे आहेत बरं का, असंच नाही बोलत आहे, पुरावे. हां, बिना पुराव्याची मी बोलत नसते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं माझ्या नादी लागताना आणि मला त्रास देताना मला तुमचा आहे ना, लय घाण शब्द आले होते आता तोंडात मध्ये, तिळ मात्र फरक नाही पडते. तुम्हाला उत्तर देऊन तुम्हाला मोठंच करायचं नाही. तुमचा तोच चाललाय प्रयत्न, मी नावं घ्यावी, मी नाव घ्यावं म्हणजे लोक तुम्हाला सर्च करू बघतील. ते नाही होणार आहे कधीच बरं का, अजिबात नाही, कधीच नाही नावं घेणार मी. हा, राहिला चाकणच्या ज्या नागना त्या साऱ्या त्या चाकणला माहिती आहे ना, भरपूर मी त्यांचे ओपन केलेत काळे कारनामे, त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे. आणि चाकणचे लोक भेटून माझं कौतुक करतायत त्याबद्दल. एक नंबर काम केलं, त्रस्त केलं होतं या बायकांनी आम्हाला, नको करून ठेवलं होतं आम्हाला. कितीतरी लोकांना लुटलेलं आहे यांनी, फक्त लोक इज्जतीमुळे ना समोर येत नाहीये बरं का. हां, इज्जती खातीर. तसं तुमच्यासारखी लुटणारी गँग माझी नाही रे. तुम्हाला बरोबर ते भेटलेत. कसं असतं समविचारी, तुम्ही लुटणाऱ्या आणि त्या पण लुटणाऱ्या, समविचारी बरोबर मिळाल्यात तुम्ही, त्यामुळे तुमचे गुण मस्त जुळलेत, आणि जुळू द्या. अरे एकत्र येऊन आणखी लुटा लोकांना, मला काही घेणं नाही, कारण ज्यांना लुटायचं आहे ते लुटल्या जात आहेत, मला काही घेणं नाही त्याच्याशी. पण माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर संविधानिकरित्या टोला मी तुम्हाला देईल. हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे ना, त्या संविधानाच्या जीवावरच मी जगते. तुमच्यासारखी लोकांना ब्लॅकमेल करून जगत नाही. आणि खोटे गुन्हे कसे आहेत ना, येईल लवकर. तुमच्या दोघी झालेला आहे, तुम्ही जामिनावर बाहेर आहेत ना, तुमचा जामीन नाही ना फेटाळायला लावला आता, तुमचं सगळं खरं बाहेर काढून तर माझं नाव बदला. जास्त मस्ती आली तुम्हाला नाही का, दाखवते तुम्हाला आता काय ते. वाट बघा आता फक्त पुढच्या ब्लॉगची. माझ्या जामीन रद्द होऊन तुम्हाला आत टाकल्यावर ब्लॉक करेल आता पुढचा, तोपर्यंत ब्लॉग यांच्यावर होणार नाही माझा. पण तुमचा जामीन कसा रद्द होत नाही ना ते मी आता बघणार.